पहा बेटा, आपण बॅटरी संदर्भात पाहत आलेलो बेटा. बॅटरीज मध्ये दोन प्रकार आपण पाहिलेत. एक प्रायमरी बॅटरीज आणि दुसरी सेकंडरी बॅटरीज किंवा प्रायमरी सेल, सेकंडरी सेल. आता जेव्हा आपण गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जेव्हा आपण गॅल्व्हॅनिक सेल सिरीज मध्ये कनेक्ट करतो तेव्हा तयार होते बॅटरी. आणि काही बॅटरी असे आहेत की जे यूज अँड थ्रो आहेत, जे चार्ज होत नाही, त्याला आपण म्हणतो सर, त्याला आपण प्रायमरी सेल म्हणतो. आणि जे चार्ज होते त्याला आपण म्हणतो सेकंडरी सेल. आता हे तुमच्या समोर जे हे प्रायमरी सेल आहे बेटा. हे ह्या ज्या बॅटऱ्या आहेत ते यूज अँड थ्रोच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय. त्याच्यानंतर दुसरा प्रायमरी, याला ड्राय सेल आहे. हा दुसरा जे हा जो आहे हा पण कोणता प्रायमरी सेल आहे बेटा. पण हा कोणता आहे, याला आपण म्हणतो सर मर्क्युरी सेल किंवा याला आपण म्हणतो बटन सेल. घड्याळामध्ये वापरते बेटा हे. हे झालं तुमचा प्रायमरी सेल. ठीक आहे. आता या प्रायमरी सेल मध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये झिंक कंटेनर आहे आणि रिॲक्शन झाल्यानंतर बेटा ड्राय सेलमध्ये, फॉर एक्झाम्पल ड्राय सेलमध्ये झिंक कंटेनरचं काय होतंय, त्या झिंकचं ऑक्सिडेशन होते आणि आपण जे इलेक्ट्रोलाइट घेतला ते ऍसिडिक आहे. ऍसिडिक नेचरमुळे त्याचं काय होते तर करोजन होते बेटा. म्हणून ती रियूज मध्ये येत नाही बेटा ते. दुसरा जे सेल आहे हे हा आहे तुमचा सेकंडरी सेल बेटा. या सेकंडरी सेलचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे तुमचं, लेड अॅक्युमुलेटर, लेड स्टोरेज. हा लेड स्टोरेज आहे. हा यूज कुठे केला जाते आता आपल्याला माहिती आहे, हे इन्व्हर्टर मध्ये आपण वापरतो बेटा. हा इन्व्हर्टर मध्ये म्हणा किंवा मॉल मध्ये म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा यूज करतो. तर ठीक आहे, आपल्याला आज याच्या संदर्भातच पाहायचं बेटा. लेड स्टोरेज सेकंडरी सेलचं एक्झाम्पल आहे. बरं, या सेल मध्ये पहा, आता या सेल मध्ये इथं ऍनोड आहे आणि हे कॅथोड आहे. हे सगळे जे ऍनोड कॅथोड इथं सगळे लेड प्लेट्स आहेत बेटा. या सब लेड प्लेट्स आहेत बेटा. लेकिन हमने यहां लेड प्लेट पे क्या किए वाला है, यहां लेड प्लेट कोटेड विथ पीबीओ2 है. पीबीओ2 चा लेयर लावला बेटा. म्हणजे लेड प्लेट एंड लेड प्लेट कोटेड विथ पीबीओ2. हमने ये अल्टरनेटिवली सस्पेंड किया किसमें, 38% H2SO4 सोल्यूशन. किंवा तुम्ही असे म्हणू शकता सर याची ग्रॅव्हिटी किती आहे, तर 1.28 आहे. इथं बरं, इथं पहा बेटा, हे लेड प्लेट आणि हे लेड प्लेट कोटेड विथ पीबीओ2 हा झाला एक सेल, हा झाला एक गॅल्व्हॅनिक सेल. या दोघांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 2 व्होल्ट आहे बेटा. ये के ये दोनों का इलेक्ट्रोड पोटेंशियल डिफरेंस कितना है, 2 वोल्ट है. यहां दोनों का इलेक्ट्रोड पोटेंशियल कितना है, 2 वोल्ट है. तो ऐसे हमने ये जो बैटरी लिया इसका पोटेंशियल कितना है, 6 वोल्ट है. झाला इथं. चला बेटा पुढे, म्हणजे इथं पहा बेटा, हे लेड प्लेट कोटेड विथ पीबीओ2 अँड लेड प्लेट या दोघांचं किती आहे, तर इथं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, तर 2 व्होल्ट आहे. आता इथं पहा, हा सेकंडरी सेल आहे. सेकंडरी सेल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन प्रोसेस होतात बेटा. एक चार्जिंग, दूसरा डिस्चार्जिंग होता है. अब जब मोबाइल चार्ज करते तो हम क्या बोलते हैं सर, इलेक्ट्रिकल एनर्जी टुवर्ड इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. मोबाईल पहा, बॅटरी आपल्याला इन्व्हर्टरची बॅटरी घ्या, आपण ज्या गाड्या वापरतो त्याच्यामध्ये बॅटरी घ्या, मॉलमध्ये, सिनेमा हॉलमध्ये, हे सगळे काय हेच येत नाही बेटा. पण लक्षात ठेवा, ह्या प्लेट्सची जेवढी संख्या जास्त असेल बेटा, तेवढी त्याची करंट प्रोड्युसिंग कॅपॅसिटी जास्त. ठीक आहे. पण याच्यामध्ये होते का, आता चार्जिंगच्या वेळेस कोणती प्रोसेस आहे, डिस्चार्जिंगच्या वेळेस कोणती प्रोसेस आहे. डिस्चार्जिंगच्या वेळेस काय होते, आपण जेव्हा मोबाईलवर बोलायला
किंवा इन्व्हर्टर डिस्चार्ज व्हायला, याचा अर्थ काय, स्टोअर्ड केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं इथं डिस्चार्जिंग बेटा. ठीक आहे. डिस्चार्जिंग म्हणजे कोणता सेल आला, व्होल्टॅक सेल आला, म्हणजेच गॅल्व्हॅनिक सेल. गैल्वेनिक सेल आला बेटा. गैल्वेनिक सेल में क्या होता है, तो केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी है, कॉन्टिन्युअस है. बर, आता मला सांगा बेटा, या सेल मध्ये एनोड निगेटिव है, ये सेल में कैथोड पॉजिटिव है. जहां ऑक्सीडेशन होता है वो एनोड है, जहां रिडक्शन होता है वो कैथोड है. गॅल्व्हॅनिक सेल में एनोड निगेटिव्ह आहे. आपला हा जो सेल आहे, हा इथं याच्यामध्ये दोन प्रोसेस आहेत, एक चार्जिंग आणि दुसरं डिस्चार्जिंग. जेव्हा डिस्चार्ज होतोय बेटा, तेव्हा तो कोणता सेल आहे, गॅल्व्हॅनिक सेल आहे. पण आता याच्या कन्स्ट्रक्शन कडे पहा बेटा. याच्यामध्ये आपण ऍसिड प्रूफ कंटेनर मध्ये घेतले 38% H2SO4. यहां हमने यहां जो लिए वाला है, ये जो है ये 38% H2SO4 है. आणि जेव्हा सेल काम करायला है, वर्किंग मध्ये डिस्चार्ज होना है. अब डिस्चार्ज होते समय क्या होता है, अच्छी तरह ध्यान दो. हमने एनोड पे लिए वाले खाली प्लेट लिए वाले, लेड प्लेट घेतल्या बेटा. कैथोडला काय घेतलं, लेड प्लेट कोटेड विथ PbO2. रिएक्शन स्टार्ट हुआ. रिएक्शन कैसे स्टार्ट हुआ, ध्यान दो यहां, पहा बेटा. ड्यूरिंग डिस्चार्जिंग, अच्छी तरह ध्यान दो यहां, पहा बेटा. केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी एट एनोड. एनोड पे क्या होता है, एनोड पे ऑक्सीडेशन होता है, बराबर है. एनोड कोणता इथं निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. हुआ. आता रिएक्शन काय नाही, पहा बेटा. लेड प्लेट म्हणजे जेव्हा रिएक्शन स्टार्ट झाली, या लेडचे पॉजिटिव्ह आयन, लेड का ऑक्सीडेशन हुआ, लेड के पॉजिटिव्ह आयन कहां चले गए, सोल्यूशन में चले गए. प्रोसेस कोणती झाली, ऑक्सिडेशन आहे. प्रोसेस कोणती आहे, ऑक्सिडेशन. पहा, म्हणजे पीबी ह्यूज काय दिले बेटा, पीबी प्लस 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 2 इलेक्ट्रॉन आहे. चले आगे. आता याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करू, चला 2 H2SO4 आहे बेटा, 2 मोल्स ऑफ H2SO4 आहे. ठीक आहे, एक समजण्यासाठी. म्हणजे याच्यामध्ये 4 प्रोटॉन आणि 2 सल्फेट आयन आहेत बेटा. ठीक आहे. H2SO4 gives 4H and SO4 मायनस मायनस. ठीक आहे. आता याचे पॉझिटिव्ह आयन कुठे आले, तर सोल्यूशन मध्ये आले बेटा. सोल्यूशन में हमारे पास कौन है, 38% H2SO4 है. अब ये जो लेड आयन है, ये लेड आयन सल्फेट आयन के साथ कंबाइन होते हैं. कंबाइन होने के बाद क्या फॉर्म हुआ, तो PbSO4 फॉर्म हुआ. म्हणजे ऍट एनोडला रिएक्शन का होती बेटा, पीबी आयन्स गेट कैंसल, तो Pb प्लस SO4 माइनस माइनस गिव्स PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन हुआ. म्हणजे जेव्हा ती बॅटरी डिस्चार्ज होती बेटा, जेव्हा डिस्चार्ज होती तेव्हा का व्हायले, तुम्ही पहा की ते लेड प्लेट्स आहेत, त्या लेड प्लेट्सचं ऑक्सिडेशन झालं. लेड प्लेट्स ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार झालं, PbSO4 तयार झाला. तुम्ही पहा ना, इन्व्हर्टरची बॅटरी जेव्हा आहे, आपण त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही बेटा, तर काही दिवसानंतर त्या बॅटरीवर एक व्हाईट प्रिसिपिटेट येते का, जमा होते. हे असते म्हणजे काय आला तुमचा
PbSO4 आला इथं, फॉर्म झाला. ही झाली ऍट ऑक्सिडेशन रिएक्शन. आता कॅथोडला तर रिडक्शन आहे. कैथोड पर लेड प्लेट कोटेड विथ PbO2 है. कैथोड पे क्या होता है तो रिडक्शन होता है. रिडक्शन किसका होता है तो PbO2 का रिडक्शन होता है. अब PbO2 क्या है, PbO2 हम बोलते हैं सर लेड डायऑक्साइड या पर ऑक्साइड. वाक्य लक्षात ठेवा, लेड पर ऑक्साइड. लेड पर ऑक्साइड का रिडक्शन होता है. पहा बेटा, एट कैथोड, ये कैथोड पे रिएक्शन. कैथोड म्हणजे कोणता आहे तुमचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. आला PbO2 प्लस. आता मला सांगा, या आयन्स पैकी आपण सल्फेट आयन इथे यूज केले, उरले कोणचे तुमचे H+4EH+, SO4 माइनस माइनस मीन्स PbO2 गेट रिड्यूस्ड. PbO2 का रिडक्शन होता है, बराबर है, बाय यूजिंग ये आयन्स है. याचं रिडक्शन झालं बेटा. आता रिडक्शन झाल्यानंतर पहा बेटा, इथं रिडक्शन झाल्यानंतर इथं तयार झालं PbO2, सॉरी PbSO4 प्लस H2O ऍट कॅथोडला रिएक्ट. म्हणजे ऍट कैथोड PbO2 गेट रिड्यूस्ड इनटू PbSO4. सर कैसे? PbO2 में मुझे बात बताओ, Pb पे +4 चार्ज है, इसका ऑक्सीडेशन नंबर +2 है, डिक्रीज हुआ. म्हणजे जेव्हा एखादी बॅटरी डिस्चार्ज व्हायली, इन्व्हर्टरची बॅटरी डिस्चार्ज होती म्हणजे काय होते तर पहा, आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, जेव्हा सुरुवातीला आलते आपण होतो सर ती बॅटरी फार छान काम करायली, त्याची ग्रॅव्हिटी चांगली आहे. ती येतात ना घरी ग्रॅव्हिटी, ते हायड्रोमीटर घेऊन चेक करते ग्रॅव्हिटी किती आहे काय नाही ते पाहत असतात. तेव्हा सर 1.28 आहे, बेस्ट आहे, पर्सेंटेज किती आहे 38%. तेव्हा व्यवस्थित काम करते बॅटरी. पण आपण लक्ष दिलं नाही बेटा त्याच्याकडे, तर काय होतं काही दिवसानंतर मला सांगा, या प्लेटची साईज कमी होईल ना, मग ते सेल कामच करणार, म्हणजे याचा अर्थ तो डिस्चार्ज होत चाललाय, म्हणजे ग्रॅव्हिटी कमी कमी होत चालली. पहले 1.28 है, बाद में 1.28 है, तो 100% चार्ज था. अब बोलते ना सर सबसे पहले ये 1.28 है तो ये 100% चार्ज है, बाद में हल्लू हल्लू यहां कम होने लगा. झालं बेटा इथं. आता डिस्चार्जिंगच्या वेळेस काय होते, Pb गेट ऑक्सिडाइज्ड इनटू PbSO4, PbO2 गेट रिड्यूस्ड इनटू PbSO4. अब दोनों का मैंने एडिशन कर दिया, टोटल सेल, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कैंसल. बोलो Pb यहां, Pb इन द फॉर्म ऑफ सॉलिड प्लस PbO2 है यहां. आप बोलो यहां पहा बेटा, 4 प्रोटॉन सल्फेट आयन और ये सल्फेट आयन, याला काय लिहू शकतो बेटा मी इथं, प्लस 2H2SO4 आहे आपण जे घेतलेले ते. एनी प्रॉब्लेम याच्यात? PbSO4 2 मोल्स ऑफ PbSO4 प्लस 2H2O झाली रिएक्शन. बरं ही रिएक्शन ड्यूरिंग काय डिस्चार्जिंग आहे, मग ड्यूरिंग डिस्चार्जिंग Pb गेट ऑक्सिडाइज्ड इनटू PbSO4 है, ऑक्सीडेशन स्टेट 0 है, 0 से +2 है, ऑक्सीडेशन स्टेट +4 है, +4 से +2 है, and during discharging H2SO4 is converted into कशात, म्हणजे जेव्हा तुमची बॅटरी डिस्चार्ज व्हायली याचा अर्थ काय, H2SO4 कन्वर्टेड इनटू कशात व्हायले
वाटर में पहले ग्रेविटी अच्छी थी, बाद में क्या हुआ, कम हुआ। हम बोलते सर आप कितना है, 1.25 है, और इसका मतलब वो 75% ही चार्ज है, और कम हुआ, और कम हुआ, 1.22 हुआ, अगेन हम बोलते सर आप 50% ही काम करता है, बराबर आहे। मग आपण का तो सर एक समय वो डिस्चार्ज हुआ, मग काय करावं लागते आपल्याला, चार्ज करावं लागते, बरोबर आहे। मग चार्जच्या वेळेस काय होणार बेटा, कोणती प्रोसेस होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू, ड्यूरिंग चार्जिंग, है ना, इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी। मग मला सांगा चार्जिंगच्या वेळेस सेल कोणता येणार, इलेक्ट्रोलाइटिक सेल है। इलेक्ट्रोलाइटिक सेल में मुझे बात बताओ, एनोड क्या है, पॉजिटिव है, कैथोड, कैथोड निगेटिव्ह है। आता इथं पहा, हे डिस्चार्जिंगच्या वेळेस एनोड है बेटा, बरोबर है, यहां ऑक्सीडेशन हुआ। अब यही रिएक्शन में रिवर्स कर देता हूं, यही रिएक्शन रिवर्स कर दिया तो क्या हुआ, PbSO4 प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स Pb प्लस प्लस, सॉरी, Pb प्लस SO4 माइनस माइनस है, कभी चार्जिंग। अब कोई बोलेगा सर यहां रिडक्शन हो रहा है या ऑक्सीडेशन हो रहा है, आप देखो यहां प्लस प्लस चार्ज है, यहां जीरो है, प्रोसेस, प्रोसेस कोणती आली, रिडक्शन है बेटा। इलेक्ट्रोड कौन सा है, निगेटिव इलेक्ट्रोड है, यहां एट, आप देखो एट एनोड ड्यूरिंग चार्जिंग में, यहां तो क्या था, यही यहां तो कैथोड ड्यूरिंग डिस्चार्जिंग में, ये एट कैथोड में ये रिएक्शन था, वही रिएक्शन हमने रिवर्स कर दिया। PbSO4 प्लस 2H2O गिव्स क्या देता है, PbO2 बराबर है प्लस 4H प्लस प्लस SO4 माइनस माइनस। एट एनोड यहां चार्ज +2 है, यहां चार्ज +4 है, क्या हुआ, ऑक्सीडेशन है। अब ड्यूरिंग चार्जिंग में PbSO4 चं कन्झम्पशन कशात झालं, PbSO4 गेट कन्वर्टेड इनटू Pb and again PbSO4 गेट कन्वर्टेड इनटू PbO2। म्हणजे इथं पहा बेटा, तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारू शकते बेटा, जब आपका बैटरी डिस्चार्ज हो रहा है तो डिस्चार्ज होते समय क्या होता है, मग कन्फ्युजन होते। मग त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, अरे जेव्हा आपण आपल्या घरी जेव्हा आपण पाहतो इन्व्हर्टरची बॅटरीमध्ये, आपण लक्ष नाही दिलं तर ते प्रिसिपिटेट तयार झाला, व्हाईट प्रिसिपिटेट त्या बॅटरीवर तयार झाला, बरोबर आहे की नाही। म्हणजे आपण याचा अर्थ काय तयार झाला, PbO2 तयार झाला, म्हणजे Pb गेट कन्वर्टेड इनटू PbSO4, PbO2 गेट कन्वर्टेड इनटू PbSO4 कब, डिस्चार्जिंग के ऊपर, एंड H2SO4 इज कन्वर्टेड इनटू वाटर कब, ड्यूरिंग डिस्चार्जिंग। चार्जिंग के समय अगेन रिवर्स है, क्या होने वाला है, PbSO4 का कन्वर्जन Pb में, PbSO4 का कन्वर्जन PbO2 में हुआ। आलं बेटा इथं, आता ही तुमची रिएक्शन करा, 2PbSO4 प्लस 2H2O बराबर है, ये गिव्स Pb प्लस PbO2, और इसी को मैं लिखता हूं क्या, प्लस 2H2SO4, आ गया रिएक्शन रिवर्स, बरोबर आहे। म्हणजे Pb प्लस PbO2 प्लस 2H2SO4 बराबर है, ये तुम्हारा डिस्चार्जिंग है, 2PbSO4
+2H2 ये डिस्चार्जिंग है, और ये कौन सा प्रोसेस है? लक्षात आलं का बेटा याच्यात आता? म्हणजे इथे इलेक्ट्रोलाइटिक सेल आला आणि तुमचा गॅल्व्हॅनिक सेल दोन्ही आला बेटा याच्यात. आता इथं याच्याकडे ऑब्झर्व करा बेटा. मला सांगा इलेक्ट्रोलाइट H2SO4 है ड्यूरिंग डिस्चार्जिंग. अब हमने हमारे दो इलेक्ट्रोड जो है वो दो इलेक्ट्रोड एक ही इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन में, सबका डायरेक्ट कांटेक्ट है. डैनियल सेल में वैसा नहीं था. डैनियल सेल में क्या था? जिंक हाफ सेल एंड कॉपर हाफ सेल में इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट था. बराबर आहे. यहां सबका डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मग मला जर हा सेल रिप्रेझेंट करायचा असेल बेटा तर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे? मग आपण घेणार लेफ्टला. लेफ्टला कोण आहे? पीबी आहे. इथं इलेक्ट्रोड विच इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन आहे. पीबी PbSO4 है. इलेक्ट्रोलाइट H2SO4 है, डायरेक्ट कॉन्टैक्ट है, 38% है यहां. ये था ना तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोणता आहे? कॅथोड कोण आहे? पीबी कोटेड विथ PbO2 है. PbO2 है विच इज इन कॉन्टैक्ट विथ PbSO4 है. यहां भी PbSO4 फॉर्म हो रहा है. ये निगेटिव्ह इलेक्ट्रोड, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. सेल रिप्रेझेंटेशन बेटा. क्लियर झालं? पहा परत एकदा पहा बेटा. जब बैटरी डिस्चार्ज हो रहा है, जब बैटरी डिस्चार्ज होता है तो ये गैल्वानिक सेल है. केमिकल एनर्जी गेट कन्वर्ट टू इलेक्ट्रिकल एनर्जी. एनोड निगेटिव्ह आहे, कॅथोड पॉझिटिव्ह आहे. या झिंक या लेडचे पॉझिटिव्ह आयन सोल्युशन मध्ये गेले. लेडचे पॉझिटिव्ह आयन कुठे गेले? सोल्युशन मध्ये गेले बेटा. गेल्यानंतर कोणासोबत कंबाईन झाले? तर सल्फेट आयन सोबत. तयार झालं PbSO4. म्हणजे काय आले तुमची रिएक्शन? Pb गेट कन्वर्टेड इनटू PbSO4 एट एनोड. बाद में रिडक्शन, रिडक्शन किसका हुआ? PbO2 का. PbO2 का रिडक्शन हुआ, किसमें हुआ? तो PbSO4. म्हणजे ड्यूरिंग डिस्चार्जिंग PbSO4 में कन्वर्ट हुआ, PbO2 PbSO4 में. आणि जेव्हा बॅटरी आणली होती बेटा आपण, तेव्हा कॉन्सेंट्रेशन जास्त होतं, 38% था. कमी झालं, ग्रेविटी भी कम हो गई. बाद में जैसे जैसे वर्किंग में आया ग्रेविटी कम हो गई, कम हो गई, कम हो गई. एक समय ऐसा वो काम करना बंद कर दिया. डिस्चार्ज हुआ. हम बोलते अब चार्ज करना पड़ता है. चार्ज करना पड़ता है इसका मतलब क्या है? इलेक्ट्रिसिटी सप्लाय करना पड़ा. बाहेरून आपल्याला सप्लाय करावं लागेल ना बॅटरी लावून एखादी, मग चार्जिंग होईल ना. आणि मग चार्जिंगच्या वेळेस काय होते? PbSO4 का कन्वर्जन PbSO4 का कन्वर्जन Pb, इसका मतलब +2 का कन्वर्जन 0 में ऑक्सीडेशन और रिडक्शन. एंड PbO2 का कन्वर्जन, PbSO4 का कन्वर्जन PbO2 में +2 से +4 ऑक्सीडेशन झालं. क्लिअर झालं बेटा? लक्षात आलं इथं? हे झाला तुमचा सेकंडरी सेल. हे झाला तुमचा लेड अॅक्युम्युलेटर बेटा. एनी प्रॉब्लेम? कळाला?